शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी राहुल बोरगडे आपल्या IPL बायोलॉजिकल लिमिटेड या पेजवर आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे कांदा पिकातील दुसरा डोस कोणता घ्यावा आणि आपल्या मांडा जाड करण्यासाठी आपल्या कोणता स्प्रे करावा आणि डोस कोणता टाकावा. तर हा 40 ते 45 दिवसाचा प्लॉट आहे. 40 ते 45 दिवसामध्ये आपण नक्की दुसऱ्या डोसाची तयारी करत असतो. दुसऱ्या डोसासाठी आपण मांडा जाड करण्यासाठी आपल्याला डोस घेणं आवश्यक असतो. त्या पद्धतीत आपण डोस घेत असतो. त्यामध्ये आपण जास्त फॉस्फरस युक्त खतांचा वापर करतो. त्यामध्ये आपण 14 10 26 26 तसंच अतिरिक्त फॉस्फरस असलेले ग्रेड आपण वापरू शकतो. तर त्या ग्रेड वापरताना अजून आपल्याला त्यामध्ये NPK कॉन्सर्शिया म्हणजेच आपण जे टाकलेले NPK अन्नद्रव्ये याचा विघटन होऊन झाडांना आपल्याला पुरेपूर फायदा घेते. त्यासाठी आपल्याला कोणत्याही खतामध्ये आपल्याला सेकंड डोस मध्ये आपल्याला दुसऱ्या डोसामध्ये आपल्या कोणत्याही खतात आपल्याला ग्रिफिन नावाची ही बॅग म्हणजेच NPK कॉन्सर्शिया आपल्याला हा एकरी 4 किलो असा वापरायचा आहे. आणि त्याचसोबत आपण जे जास्त शेतकरी आपण हानिकारक बुरशा वाढतात त्यासाठी आपण सल्फरचा वापर करत असतो. पण त्या बुरशांबरोबरच आपल्या ज्या मित्रजीवी बुरशा असतात त्या सल्फरनी त्या पण नायनाट होतात. त्याने आपल्याला अतिरेक रोगास आपले कोणतेही पीक हे बळी पडतात. तर त्यासाठी आपल्याला पर्याय काय, तर पर्याय म्हणून आपण फसल रक्षक म्हणजेच सुडोमोनास फ्लोरोसन्स या आपल्या जैविक बुरशीचा आपल्याला वापर करायचा आहे. जेणेकरून आपल्या मित्र बुरशीला त्याचा कोणताही तोटा होणार नाही आणि आपली हानिकारक बुरशी जागच्या जागी तिथे स्टॉप होईल. तर एकरी आपल्याला 2 किलो वापरायचं आहे. तर सेकंड डोस साठी आपण कोणतेही फॉस्फरस युक्त खत हे 80 ते 100 किलो घ्यायचे. 4 किलो आपल्याला ग्रिफिन घ्यायचे आणि 2 किलो फसल रक्षक म्हणजेच सुडोमोनास फ्लोरोसन्स याचा वापर करायचा आहे. जेणेकरून आपली मान जाड होईल, साईजलाही मदत होईल आणि जी आपली तिथून साईज घेण्यास कांदा सुरुवात करणार आहे तिथून आपल्या कांदा साईज घेण्यास चांगली सुरुवात होईल आणि पत्ती पण रफ होऊन चांगली होईल. जेणेकरून दुसरा डोस आपला योग्य पद्धतीत आणि योग्य उपाययोजना करून आपण योग्य हा डोस घ्यायला पाहिजे. जेणेकरून जिथून आपल्या कांद्याला सुरुवात होणार आहे साईजसाठी मांडासाठी हा एकदम बेस्ट आपला डोस हा ठरेल आणि नक्कीच आपल्याला पुढे जाऊन उत्पन्नात पण वाढ ही नक्की होणार आहे. धन्यवाद.